डोलवी येथील JSW कंपनीच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी पार पडली। यावेळी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला काही लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला, तर कंपनीच्या आसपासच्या बहुतांशी वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे, योगेश पाटील, माजी सरपंच राजेश मोकल, डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केनी, दिलीप भोईर, तुषार मानकवळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रसाद भोईर, सुरेंद्र म्हात्रे, मनसे नेते संदीप ठाकूर, भाजपा नेते मिलिंद पाटील, संजय डंगर, स्वप्नील म्हात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, राजकीय पक्ष आणि नागरिक कंपनीच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र दिसून आले। महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडून पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन JSW जेटी वाहनतळ धरमतर येथे करण्यात आले होते। यावेळी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ऋतुजा भालेराव, पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पेन, संदीप बागुल, प्रसाद पांढरे उपस्थित होते। कंपनीच्या वतीने ज्योतिंद्र देशमुख व विवेक कुलकर्णी यांनी कंपनीचा होणारा विस्तारीकरणाचा अहवाल जनतेसमोर सादर केला। तसेच कंपनीने आतापर्यंत केलेल्या सुविधा, यापुढील पर्यावरण विषयक भूमिका व भविष्यात आणखी काय काय सुविधा कराव्या लागतील याविषयीची माहिती घेतली। तसेच कंपनीने आतापर्यंत केलेल्या सुविधा, यापुढील पर्यावरण विषयक भूमिका व भविष्यात आणखी काय काय सुविधा कराव्या लागतील याविषयीची माहिती दिली। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील, उल्का महाजन, वैशाली पाटील, कुंदा गावंड, संतोष ठाकूर यांच्यासह काही नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवल्या। प्रकल्प आले तर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा भावना अनेक पक्षांच्या नेत्यांनी, सरपंच, स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। प्रकल्प आलाच पाहिजे असे बॅनर घेऊन नागरिक यावेळी सुनावणीच्या ठिकाणी दाखल झाले होते। दरम्यान काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे जर काही नागरिकांना आपले म्हणणे मांडता आले नसेल तर अशा नागरिकांनी सोमवारी आणि मंगळवारी आपले लेखी म्हणणे मांडावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे। आमच्या अलिबाग तालुक्यातर्फे मागणी आहे की आमची सुद्धा नापीक जमीन पलीकडच्या साईडला मेडेकार गाडी असेल, गवळीकोटा असेल, अशा अनेक नापीक खाड्या पलीकडच्या साईडला आहे। मी कंपनीकडे मागणी करतो की आमच्या पलीकडच्या जी साईड आहे त्याची सुद्धा बांधबंदिस्त कंपनीने करावी। आज आपण पाहिलं तर पोलिसांचा मुद्दा या ठिकाणी उचलला जातोय। मी कंपनीकडे मागणी करतो की आमचा पाठिंबा जरूर आहे, नक्कीच या ठिकाणी बेरोजगारी समूळ नायनाट झाला पाहिजे, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, परंतु आपण या ठिकाणी ज्या झाडं लावला पाहिजे, झाडं लावून आणखीन हा पोल्युशन कमी कसा होईल याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। आमच्या या अलिबाग तालुक्यामध्ये सियासर फंड आहे, तो सियासर फंड अत्यंत जास्तीत जास्त वापरून आमच्या अलिबाग तालुक्याचा, जसा पेण तालुक्याचा प्रत्येक गावागावामध्ये आपण प्रकल्प तर्फे कायापालट केला, जी विकास कामं केली, तशीच आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा विकास कामं व्हायला पाहिजे। आमच्या इथे स्थानिक बेरोजगार आहे, त्यांना सुद्धा नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि त्या नोकऱ्या जसं कुशल अकुशल, जसं तुम्ही आज पेण तालुक्यामध्ये या ठिकाणी ITI किंवा कौशल्य विकास प्रकल्प राबवतात, तसंच माझ्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा आपण कौशल्य विकास प्रकल्प राबवा। त्या ठिकाणी आमची जी अकुशल कामगार आहेत त्यांना प्रशिक्षण द्यावं आणि त्या प्रशिक्षण देऊन त्यांना सुद्धा आपण एक चांगले कुशल कामगार बनवून असा जसा आपला अगोदर काम करत आहेत या जुन्या प्रकल्पामध्ये, तसा तो विस्तारीकरण होत आहे, त्या विस्तारीकरणामध्ये सुद्धा त्यांना प्रकल्पामध्ये काम मिळावं ही माझी मागणी आहे। आणि माझ्या अलिबाग तालुका शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीने या प्रकल्पाला, या जनसुनावणीला जाहीर पाठिंबा आहे। 2016च्या 6च्या नियमानुसार जर 1, 2, 3 फेज हा तुम्हीच त्याला परवानगी दिलीत, ह्या परवानगीला अटी मान्यता घेऊन ह्याच्यामध्ये काही आणखीन सुधारणा करून जेटी प्रकल्प बोला काय फेज 3 ला ह्याच्यामध्ये आणखी नवीन टेक्नॉलॉजी वापरून हा प्रकल्प आम्हाला पाहिजे, आम्हाला विस्तार पाहिजे, आम्हाला विस्तार पाहिजे असताना पण ह्या सगळा नियम पाळून विस्तार करा। आमचा जेटी विस्ताराला आणि फेज 3 ला संपूर्ण पाठिंबा। ही लोक एवढी आलीत, ही कोणाला विरोध म्हणून नाही, यांना विकास पाहिजे, मेकिंग इंडिया विकास पाहिजे आणि सर्वांना हा प्रकल्प पाहिजे म्हणून एवढी लोकसंख्या लोकांनी विरोध करायला आलेली नाही। आम्हाला प्रकल्प पाहिजे।
AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र.